मित्रांनो, तुम्हीही अशा पुरुषांपैकी एक आहात का ज्यांचा बिछाण्यावर जाताच फ्यूज उडतो? जसा खेळ सुरू होतो तसा 1-2 मिनिटातच सगळा विषय संपून जातो आणि त्यानंतर तुमच्या पार्टनरच्या डोळ्यांतील ती अपूर्ण तहान, ती लपवून ठेवलेली निराशा पाहून तुमचाही स्वाभिमान दुखावला जातो. प्रत्येक वेळी मनात तोच प्रश्न घोळत राहतो. काश हा क्षण 20 मिनिटे, 30 मिनिटे किंवा पूर्ण 1 तास चालला असता. तो सखोल आनंद, ते घट्ट कनेक्शन दोघांनाही अनुभवायला मिळालं असतं. पण प्रत्येक वेळी लवकर संपल्यामुळे तुमचा आत्मविश्वास ढासळत जातो, नात्यात दुरावा वाढत जातो आणि तुम्ही स्वतःलाच विचारता, मी खरंच इतका कमकुवत आहे का? मित्रांनो, जर ही तुमचीही कहाणी असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला असे काही सिक्रेट हत्यार देणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःला एखाद्या मॅरेथॉन रनरसारखे फील कराल. कोणतीही महागडी औषधे नाहीत, कोणतेही स्प्रे नाहीत किंवा पुस्तकी ज्ञान नाही. मी तुम्हाला असे अगदी प्रॅक्टिकल, सोपे आणि पॉवरफुल मार्ग सांगणार आहे जे 90% पुरुषांमध्ये शीघ्र पतनाची समस्या मुळापासून नष्ट करतात. सोबतच या स्क्रिप्टमध्ये मी असेच 6 नवीन आणि खास मुद्दे जोडले आहेत जे तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाहीत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जर तुम्ही मध्येच सोडलात तर अर्धेच ज्ञान मिळेल. तर आता लाज सोडा, आत्मविश्वास ठेवा, कारण आज रात्रीपासून तुमची प्रत्येक रात्र आधीपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. जास्त कंट्रोल, जास्त मज्जा आणि जास्त आनंद. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला खरोखरच तुमचे आयुष्य बदलायचे असेल, तुमच्या नात्यात ती खोली आणि ते कनेक्शन आणायचे असेल जे तुम्हाला नेहमी हवे होते, तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. इथे मी दररोज अशा प्रॅक्टिकल टिप्स घेऊन येते ज्या तुमचा आत्मविश्वास आणि नात्यातील गोडवा दोन्ही वाढवतील. सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनही ऑन करा, म्हणजे एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात पक्की बसवा की शीघ्रपतन म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन हा कोणताही आजार नाही. ही फक्त नियंत्रणाची कमतरता आहे. लोक महागडी औषधे, स्प्रे किंवा गोळ्या खातात, पण समस्या मुळापासून जात नाही, कारण ती औषधे मूळ कारणावर कामच करत नाहीत. तुमची खरी ताकद तुमच्या मेंदूमध्ये आणि एका छोट्याशा स्नायूमध्ये लपलेली आहे, ज्याला आपण PC स्नायू म्हणतो. हा स्नायू अंडकोश आणि गुदाशयाच्या मध्ये असतो. हाच तो स्नायू आहे जो तुम्हाला लघवी रोखण्यास मदत करतो. जेव्हा तुम्ही लघवी रोखता तेव्हा जो ताण जाणवतो तो याच स्नायूची कमाल आहे. याला मजबूत करण्यासाठी रोज सराव करा. जसे लघवी रोखता तसे या स्नायूला वरच्या दिशेने ओढा. 5 सेकंड धरून ठेवा आणि मग सोडा. सुरुवातीला असे 10 वेळा करा, मग हळूहळू वाढवून 50 वेळा करा. यामुळे तुमची होल्डिंग पॉवर दुप्पट होते. हा स्नायू जितका मजबूत होईल तितका जास्त वेळ तुम्ही टिकू शकाल. रोज याचे 3 सेट करा आणि 21 दिवसात फरक पहा. ही ती पायाभरणी आहे ज्यावर तुमची पूर्ण इमारत उभी राहील. तुम्ही कधी या स्नायूचा सराव केलाय का? कमेंटमध्ये खरं सांगा. आता येते सर्वात पॉवरफुल गेम चेंजर पद्धत, जिला स्टॉप स्टार्ट मेथड म्हणतात. हे समजण्यासाठी तुमच्या उत्तेजनेला 1 ते 10च्या स्केलवर मोजा, जिथे 1 म्हणजे पूर्ण शांतता आणि 10 म्हणजे स्खलन होण्याची वेळ. नेहमी स्वतःला 7 ते 8च्या दरम्यान ठेवा. जर 9 वर पोहोचलात तर समजा कंट्रोल सुटला आणि खेळ खल्लास. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता होणारच आहे, तेव्हा लगेच सर्व क्रिया थांबवा, स्थिर व्हा, दीर्घ श्वास घ्या, आपले लक्ष दुसरीकडे वळवा. उदाहरणार्थ, मनात आकडे मोजा. 30 सेकंदानंतर जेव्हा शांत वाटेल तेव्हा पुन्हा हळूहळू सुरू करा. एका सेशनमध्ये हे 3 वेळा करा. यामुळे तुमच्या मेंदूला सवय होते की कधी थांबायचं आहे. यासोबतच स्क्वीज तंत्रही वापरा. जेव्हा खूप जास्त उत्तेजना असेल तेव्हा त्या अवयवाच्या वरच्या भागाला अंगठा आणि बोटाने हलकेच दाबा. हे उत्तेजना लगेच कमी करते. आधी एकट्यात प्रॅक्टिस करा आणि मग खऱ्या मैदानात उतरा. परफॉर्मन्स एन्झायटी हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. लवकर संपेल की काय, या भीतीनेच सगळं लवकर संपतं. म्हणून खोल आणि दीर्घ श्वास घ्या. श्वासावर नियंत्रण म्हणजे शरीरावर नियंत्रण. तुमच्या पार्टनरसोबत मोकळेपणाने बोला. जेव्हा पार्टनर तुम्हाला समजून घेईल तेव्हा तुमचा अर्धा ताण तिथेच संपेल. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. झिंक आणि मॅग्नेशियम युक्त पदार्थ खा, जसे भोपळ्याच्या बिया, डार्क चॉकलेट, पालक आणि अंडी. कलिंगड खूप फायदेशीर आहे, कारण त्याच्यात सिट्रुलिन असते जे रक्तप्रवाह वाढवते. जंक फूड आणि जास्त दारू पिणे टाळा. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोरप्ले. डायरेक्ट मुख्य क्रियेला सुरुवात न करता कमीत कमी 15 मिनिटे फोरप्ले करा. जेव्हा तुमची पार्टनर आधीच तयार असेल तेव्हा तुमच्यावर लवकर संपवण्याचे दडपण कमी होईल. मित्रांनो, आता मी तुम्हाला असे 6 खास आणि नवीन उपाय सांगणार आहे जे तुमच्या स्टॅमिनाला नेक्स्ट लेवलवर घेऊन जातील. 1. पोझिशन्स बदलणे. अनेकदा एकाच पोझिशनमध्ये सतत घर्षण झाल्यामुळे उत्तेजना खूप वेगाने वाढते आणि लवकर स्खलन होते. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता कंट्रोल सुटणार आहे तेव्हा लगेच पोझिशन बदला.
पोझिशन बदलण्याच्या या 15-20 सेकंदांच्या वेळेत तुमच्या शरीराला ब्रेक मिळतो आणि तुमची वेळ आपोआप वाढते. 2. पोर्नोग्राफीचा अतिवापर थांबवा. इंटरनेटवरील व्हिडिओ बघून तशी अपेक्षा ठेवणं बंद करा. त्याच्यात दाखवलेल्या गोष्टी खऱ्या नसतात. पोर्नोग्राफीमुळे तुमच्या मेंदूतील डोपामिनची पातळी बिघडते आणि खऱ्या आयुष्यात पार्टनरसोबत असताना तुमचे लक्ष विचलित होऊन घाई होते. वास्तव स्वीकारा आणि पार्टनरच्या क्षणांवर लक्ष केंद्रित करा. 3. कंडोमचा हुशारीने वापर. जर तुमची संवेदनशीलता खूप जास्त असेल तर थोडे जाड किंवा डिले कंडोम वापरून पहा. यामुळे अवयवावरील अतिरिक्त संवेदनशीलता कमी होते आणि तुम्हाला जास्त वेळ टिकण्यास खूप मोठी मदत होते. हा एक अत्यंत सोपा आणि इन्स्टंट रिझल्ट देणारा मार्ग आहे. 4. योग आणि अश्विनी मुद्रा. तुम्ही पीसी मसल एक्सरसाइजसोबत आयुर्वेदातील अश्विनी मुद्रा करू शकता. याच्यात गुदाशयाचे स्नायू आकुंचन करून सोडायचे असतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ही मुद्रा केल्याने पेल्विक फ्लोर मजबूत होतो आणि वीर्यपतनावर तुमचे 100% नियंत्रण येते. 5. नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय. कोणत्याही केमिकल गोळ्यांऐवजी निसर्गाची मदत घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने अश्वगंधा आणि शिलाजीत सारख्या आयुर्वेदिक वनस्पतींचा आहारात समावेश करा. अश्वगंधामुळे कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन कमी होतो आणि मनातील भीती दूर होऊन स्टॅमिना नैसर्गिकरित्या वाढतो. 6. पुरेशी झोप आणि ताणतणाव. जर तुम्ही ऑफिसच्या किंवा पैशांच्या टेन्शनमध्ये असाल आणि रात्री फक्त 4 ते 5 तास झोप घेत असाल तर तुमची टेस्टोस्टेरॉन पातळी कमी होते. शरीराला आणि मेंदूला फ्रेश ठेवण्यासाठी रोज रात्री 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या. झोप पूर्ण असेल तरच बिछाण्यावर पूर्ण ऊर्जा मिळेल. हे सर्व मार्ग 21 दिवस सलग फॉलो करा. तुम्हाला दिसेल की तुमचा स्टॅमिना 5 मिनिटांवरून 15 मिनिटे, मग 30-40 मिनिटे आणि हळूहळू 1 तासापर्यंत पोहोचू शकतो. हे विज्ञान आहे, कोणतीही जादू नाही. जेव्हा तुम्ही बिछाण्यावर राजा बनाल तेव्हा तुमचा पार्टनरच्या डोळ्यात तो आत्मविश्वास आणि ती तृप्तता दिसेल जी पूर्वी कधीच नव्हती. शारीरिक संबंध ही फक्त शरीराची गरज नसून ती 2 मनांची भावनिक जोडणी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवता तेव्हा हे नातं अधिक घट्ट होतं. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या पार्टनरची काळजी घ्या. धन्यवाद.